या व्हिडिओमध्ये आपण विद्युत घंटेची रचना आणि कार्यपद्धतीबद्दल बोलणार आहोत. घंटा म्हणजे धातूची वाटीच्या आकाराची वस्तू असते. आपण आपल्या स्वयंपाकघरातील स्टीलच्या वाटीची कल्पना करू शकतो. जर आपण स्टीलच्या वाटीला चमच्याने मारलं तर काय होतं? एक विशिष्ट आवाज येतो ना? इथे घंटा तेच काम करते. नंतर आपल्याकडे लोखंडाचा एक तुकडा आहे. आपण एक तांब्याची तार घेऊन या लोखंडी गाभ्याभोवती गुंडाळतो. आता जेव्हा आपण या तारेतून विद्युत प्रवाह करतो तेव्हा हा लोखंडी गाभा आणि गुंडाळलेले कुंतल एकत्र विद्युत चुंबक म्हणून कार्य करतात. तर गुंडाळीतून विद्युत प्रवाह प्रवाहित करण्यासाठी आपण कळ आणि विद्युत घट जोडतो. बरं, अर्थातच परिपथाचा हा भाग अजून पूर्ण झालेला नाही. आपल्याकडे हे असं दिसणारं एक उपकरण आहे. हे काय आहे ते मी सांगते. तर एका टोकाला आपल्याकडे टोला असतो. टोला म्हणजे एक धातूचा गोळा जो घंटेला आदळतो आणि जेव्हा तो घंटेला आदळतो तेव्हा आवाज निर्माण होतो. टोला एका तर्फेच्या बाहूला जोडलेला असतो आणि पुढे तर्फेची बाहू लोखंडी पट्टीला. लोखंडी पट्टी दुसऱ्या टोकाला एका स्प्रिंगला जोडलेली असते. आता लोखंडी पट्टी स्प्रिंगवर बल लावते आणि त्याला खाली ढकलते. पण जर स्प्रिंग लोखंडी पट्टीला सतत खाली ढकलत असेल तर लोखंडी पट्टीला जागेवर ठेवण्यासाठी काहीतरी असलं पाहिजे. यासाठी असतो संपर्क स्क्रू. संपर्क स्क्रू हा लोखंडी पट्टी ज्या उंचीवर असते ती उंची बदलण्यास मदत करतो. ठीक आहे, आता आपल्याला विद्युत घंटेचे विविध भाग समजले. आता पुढे जाऊया. आता आपण त्याच्या कार्यपद्धतीवर लक्ष केंद्रित करूया. एक लक्षात घ्या, विद्युत चुंबक फक्त तेव्हाच चुंबकासारखा वागू लागतो जेव्हा तुम्ही कळ जोडता. कळ जोडल्यावर कुंतलातून विद्युत प्रवाह वाहील आणि तेव्हाच ही रचना विद्युत चुंबकासारखी काम करेल. ठीक आहे, तर मी कळ जोडते. ज्या क्षणी मी कळ जोडते तारांमधून विद्युत प्रवाह वाहू लागतो आणि आता लोखंडी गाभा आणि कुंतल एकत्र विद्युत चुंबकासारखे काम करतात. जर तुम्ही लोखंडाचा एक तुकडा चुंबकाजवळ आणला तर काय होईल? अर्थातच चुंबक ह्या लोखंडी पट्टीला आकर्षित करेल आणि या प्रकरणात जेव्हा असे घडते तेव्हा ही तर्फेची बाहू वरच्या दिशेने सरकण्याचा प्रयत्न करेल. आता ती जेव्हा वरच्या दिशेने सरकण्याचा प्रयत्न करेल आणि विद्युत चुंबकामुळे आकर्षणाचं बल स्प्रिंग ज्या बलाने या लोखंडी पट्टीला खाली ओढते त्याच्यापेक्षा जास्त असेल तेव्हा काय होईल? ही तर्फेची बाहू वरच्या दिशेने सरकेल आणि मग टोला घंटेला आदळेल. पुन्हा एकदा बघूया. तर इथे काय घडतंय? हा विद्युत चुंबक वरच्या दिशेने बल लावतो. या लोखंडी पट्टीला वरच्या दिशेने आकर्षित करतं आणि त्यामुळे टोला जाऊन घंटेला आदळतो. पण तुमच्या लक्षात आलं का? आणखीन काहीतरी घडतं. ज्या क्षणी टोला वरच्या दिशेने सरकतो, लोखंडी पट्टी आणि संपर्क स्क्रू यांच्यातील संपर्क तुटतो आणि आपल्याला माहिती आहे की हवेतून वीज प्रवाहित होत नाही आणि म्हणूनच ज्या क्षणी लोखंडी पट्टी वरच्या दिशेने सरकते परिपथातील विद्युत प्रवाह खंडित होतो. संपर्क स्क्रू आता कळ असल्यासारखं काम करतं आणि विद्युत चुंबकाला बंद करतं. आणि विद्युत चुंबक आता बंद असल्यामुळे स्प्रिंग या लोखंडी पट्टीला पुन्हा जागेवर ओढण्याचा प्रयत्न करते. पण ज्या क्षणी स्प्रिंग त्याला पुन्हा जागेवर ओढते आणि संपर्क स्क्रू लोखंडी पट्टीला खेटून असतो तेव्हा परिपथ पूर्ण होतं आणि अर्थातच विद्युत चुंबक पुन्हा चालू होतं. बरं, जर विद्युत चुंबक चालू झालं असेल तर लोखंडी पट्टी वरच्या दिशेने आकर्षित होईल आणि जर लोखंडी पट्टी वरच्या दिशेने आकर्षित झाली तर टोला जाऊन घंटेला आदळेल. पण पुन्हा आपल्याला इथे संपर्क तुटण्याची ती समस्या आहे आणि पुन्हा परिपथ खंडित झाल्यामुळे आणि आता हे विद्युत चुंबक नसल्यामुळे ही लोखंडी पट्टी पुन्हा खाली येईल. पण थांबा, पुन्हा परिपथ पूर्ण झालं म्हणून लोखंडी पट्टी वरच्या दिशेने सरकण्याचा प्रयत्न करेल आणि ही प्रक्रिया चालूच राहील आणि जेव्हा ती खूप वेगाने चालू राहील तेव्हा असा आवाज येतो.